हाँ चला. विठ्ठल विठ्ठल मंडळी, आज पुन्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात आलोय फिशिंगसाठी. आपल्यासोबत आपले गुरुजी आणि पार्टनर आहेत नरेश भाऊ, आणि आम्ही जंगलातून चाललोय. घनदाट जंगल जे तुम्ही लास्ट टाइम पाहिलेलं. वातावरण पण बघा ढगाळ आहे, कधीही पाऊस पडू शकतो. आणि रान तुडवत आम्ही चाललोय आमच्या फिशिंग स्पॉटवरती. नरेश भाऊ लीड करत रस्ता साफ करत चाललेत, मी मागून त्यांना फॉलो करतोय. सो हा व्हिडिओ एन्जॉय करा. तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येतोय. प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. आलो. तर आता आपण आपल्या जागेवर पोहोचलोय. बघूया आता आपण इथे प्रयत्न करून आपल्याला काय मिळतं. स्टे ट्यून. आज पण आपण तिलापियाच पकडायला आलोय. नरेश भाऊ बघा कसं जंगल साफ करतात, नाहीतर इथे सारखं गळ अडकत राहणार. त्यांनी ते झाड आता क्लीन करतायत, तिथे जागा मोकळी, जेणेकरून आम्ही कास्ट करू शकतो. मी प्रिपेअर करतोय माझं बेट लावून, ब्राईट लावून हुक. डास बघा, असे हजारो डास आमच्यावरती हल्ला करतात. आम्ही त्यांना रक्त देतोय तेव्हा आम्हाला मासे मिळतात. मुवमेंट आहे का तिथे? है ना. एक तास आम्ही प्रयत्न करतोय, एकही मासा लागला नाही आम्हाला. तर बघू, आम्ही जागा चेंज करायचा विचार करतोय. आणि ढग तर एवढे आलेत, कधी पाऊस पडेल. बघूया. तर पुन्हा मी जागा चेंज करतोय. बघूया जुन्या जागेवर काय मिळतं का.
नवीन नवीन फिशिंग स्पॉटच्या शोधात आम्ही कुठे कुठे जातोय. पूर्ण मँग्रोव्ज आहे बघा. मस्त जागेवर पोचलोय. ही जागा भन्नाट आहे. एक खजाना असणार इथे. खजाना. ओके. हे बघा असे शेकडो मच्छर आमचं रक्त पित आहेत आणि त्यांना हटकलं तरी ते परत येतात. ते बिलकुल घाबरत नाहीत. तर असे शेकडो मच्छर इथे फिरत आहेत. हे बघा असं रक्त पित आहेत. फर्स्ट कास्ट केलाय. बघूया. मासात आला नाही. इन्क्वायरी नाही इथे. शुअर इथे काहीतरी मिळेलच. पूर्ण मँग्रोव्हचं जंगल आहे. आणि मच्छरने भरलेलं आहे. फक्त इथे मासे नाही आहेत ज्यांना पकडायला आम्ही आलो. बघा सगळीकडे चावत आहेत. फक्त मच्छर चावत आहेत आम्हाला. तर पुन्हा एकदा आम्ही बोरिया बिस्तर बांधून जागा चेंज करतोय. इथे आम्हाला काहीच नाही मिळालं. फक्त डासांनी मजा केली आमच्यावर. पुन्हा एकदा आमच्या मूळ जागेवरती चाललोय. ते सर्व बाभळीचे काटेत. सर्व रक्त रक्त. मच्छर रक्त खात आहेत. जागेवर पोचलो आम्ही. आता माहेरी आल्यासारखं वाटतंय. बघूया इथे काय मिळतं का. सनसेट पण ऑलमोस्ट झालाय आता. लेट्स सी. परत आले का असं आहेत ना तिला. भोईत चढली वरती. पण माझ्या फ्लोटच्या इथे कासव आलंय. परत कासव आलेत. हा काकांचा जस्ट एक मासा सुटला आता. आणि तो होता तिलापिया. आणि हे बघा काय चाललंय. माझ्या हातावर पार्टी करतायत दोघे मिळत. काहीच लाज नाही वाटत आहे. पार्टी चालू आहे अक्षरशः. हे बघा किती इझिली पकडू शकता तुम्ही. हा मोठा होता. चला एक पळाला मासा. पण होप्स वाढलेत आमचे. याचा अर्थ मिळणार. मला तर नरेश भाऊंकडूनच अपेक्षा काहीतरी काढतील. लास्ट तुम्ही व्हिडिओ त्यांचा पाहिला असेल तर तुम्हाला कळेल. लास्ट व्हिडिओमध्ये फुल फॉर्ममध्ये होते ते. रेकॉर्ड ब्रेक फिश पकडलेत. आज पण अपेक्षा आहे तेच एखाद मासा काढतील. झालंय काहीतरी. बघूया काय आहे. ओ बघितलं एवढा मोठा कधी. बघा हा मासा आहे. याला क्लाइम्बिंग पर्च बोलतात. आणि इथे मी दाखवतो तुम्हाला. या स्पॉटला इथे त्याला काट आहेत. ब्लेड आहेत.
आणि हा जमिनीवर चालू शकतो, सगळ्यात महत्त्वाचं एअर ब्रीदर आहे आणि जमिनीवरून चालत कुठेही जातो, म्हणून याला क्लाइम्बिंग पर्च बोलतात. पण या साईजचा मी फर्स्ट टाइम पाहिला. इथे पकडलेत आम्ही पूर्वी, म्हणजे छोटे मिळतात आणि हा मोठा आहे. ओ काही तर मी तुम्हाला दाखवू शकलो आज. बघूया, अजून प्रयत्न चालू आहेत आमचे. काढतो याला. ढग बघा किती जबरदस्त आलेत. आता मुसळधार पाऊस पडणार आहे, त्यामुळे बहुतेक आता आम्ही निघायचाच प्लॅन करतो. एक लास्ट कास्ट करतो आणि निघूया. पुन्हा खाऊन गेला मासा. आज काय खरं नाही आमचं. एवढे प्रयत्न झाले, जवळपास पाव लिटर रक्त दिलं आम्ही मच्छरला आतापर्यंत. म्हणण्यासारखा मासा एकही नाही मिळालाय. ऑलमोस्ट अंधार होत आलाय. 7ला 10 मिनिटं, 7ला 10 मिनिटं. आणि आम्ही स्टील प्रयत्न करतोय की तुम्हाला काहीतरी मी दाखवू शकेन. पण आजचा दिवस भरपूर मेहनत करून पण काय एकच तो क्लाइम्बिंग पर्च मिळाला आम्हाला. 2 नरेश भाऊंचे मासे सुटले. आज आम्ही 3 जागा चेंज केल्या वेगवेगळ्या. होतं असं कधी कधी. हां राहून दे आता. चला आता नरेश भाऊ उरलेला ब्रेड फेकतायत माशांना. आणि उंदरांना पण टाकतो. तर सॉरी मंडळी, आज आम्ही भरपूर मेहनत केली आणि दोघांनी ऑलमोस्ट पाव लिटर तरी आम्ही ब्लड दिलं आहे मच्छरला. अक्षरशः टी शर्टमधून आतून बॅक साईडला एवढे चावलेत मला मच्छर, पण आम्हाला मासे नाही मिळाले. तर त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो की सॉरी मी तुम्हाला मासे नाही दाखवू शकलो. पण नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला नक्की मासा दाखवेन, गॅरंटी. सो सॉरी. थँक यू व्हेरी मच.